गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण पाहणार आहे वेलॉसिटीचे डिफरंट टाइप्स. काल आपण वेलॉसिटी म्हणजे काय पाहलो. आपण वेलॉसिटी म्हणजे डिफरंट डेफिनेशन, डिफरंट फॉर्म्युलेज, युनिट्स वगैरे, वेक्टर वगैरे आपण सगळं पाहलो. आपण वेलॉसिटी म्हणजे पाहलोय. आज आपल्याला वेलॉसिटीचे टाइप्स बघायचे. वेलॉसिटीचे टाइप्स. ओके, चला बघू आपण. काय पाहायचं आपल्याला आज वेलॉसिटीचे टाइप्स. ज्या प्रकारे आपण स्पीडचे टाइप पाहले, ज्या प्रकारे स्पीडचे टाइप पाहले त्याच प्रकारे आता वेलॉसिटीचे टाइप्स बघायचे आहेत. चला बघू आपण. तर पहिला पाहणार वेलॉसिटीचा पहिला टाइप तो पाहणार आपण कुठला, युनिफॉर्म वेलॉसिटी. युनिफॉर्म वेलॉसिटी. ओके, बघू पासून तुम्हाला एक तर ती वेलॉसिटी आहे. वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट येणार आहे. कारण का आपण पाहला वेलॉसिटी जर म्हटलं त्याचा बेसिक फॉर्म्युला डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बरोबर, हा बेसिक फॉर्म्युला आहे वेलॉसिटीचा, डिस्प्लेसमेंट बाय टाइम. आणि युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे ती पण वेलॉसिटी आहे. म्हणजे युनिफॉर्म वेलॉसिटी मध्ये काय येणार आहे, डिस्प्लेसमेंट असणारच आहे. बरोबर. ओके, उपासून एखादा ऑब्जेक्ट आहे, एखादा ऑब्जेक्ट समजा कसं हा एक ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि हा समजा सध्या कोण आहे, सध्या इथं आहे, या पोझिशनला आहे, सध्या या पोझिशनला आहे. सपोज समोर गेला, सपोज तो समोर गेला. ओके, स्ट्रेट लाईन मध्ये गेला. आपण सध्या आपण काय स्ट्रेट लाईन मध्ये गेला बी पोझिशनला. ठीक आहे, इथपर्यंत गेला आहे. इथपर्यंत जाताना त्याचा पाथ कसा आहे, स्ट्रेट लाईन आहे. पाथ आहे स्ट्रेट लाईन. हे मॅटर करते का, पाथ कसा असेल ते मॅटर करते. कारण माहिती आहे का, जर समजा पाथ कर्व असेल तर हे डिस्टन्स बनणार आहे. त्याचं हे होणार डिस्प्लेसमेंट. ओके, त्याचं काय हे होणार आहे डिस्प्लेसमेंट. हे होणार डिस्टन्स होणार आहे. मग आपण पर्टिक्युलर म्हटलं, आपण स्ट्रेट लाईन म्हटलं तेच डिस्टन्स तेच डिस्प्लेसमेंट. बरं, समजा कसं करा, ए टू बी गेला. ए टू बी गेला, त्याने काय डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. त्याने डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. सोबत किती, सोबत डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 10 मीटर. ए टू बी गेला, त्याने डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 10 मीटर. ए टू बी जाण्यासाठी त्याला टाइम लागला. त्याला टाइम लागला. समजा टाइमिंग लागला 5 सेकंद. 5 सेकंद लागले आहे. ए टू बी जाण्यासाठी त्याला टाइम लागला 5 सेकंद. अगेन तो बी टू सी गेला. अगेन काय, तो बी टू सी गेला, इथपर्यंत गेला. बी टू सी गेला. अगेन बी टू सी बाहेर गेला. पाथ लाईन कुठला आहे, पाथ कुठला स्ट्रेट लाईन आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट आपण हे स्ट्रेट लाईन घेऊ शकतो आपण. तर बी टू सी जाताना त्याने डिस्प्लेसमेंट कव्हर केलं तेवढंच 10 मीटर. डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 10 मीटर. समजा त्याला टाइम सुद्धा सारखाच लागला. बी टू सी जाताना टाइम पण काय सारखाच लागला. किती लागला टाइम, तो लागला टाइम समजा 5 सेकंद. पहिल्यांदा डिस्प्लेसमेंट कव्हर केला 10 मीटर म्हणजे ए टू बी, तर टाइम लागला किती 5 सेकंद. दुसऱ्यांदा आपण डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 10 मीटर, टाइम लागला किती 5 सेकंद. बरोबर ना. या एक्सला काय होत आहे, पहिले पण टाइम 5 सेकंद लागलेला आहे, नंतर पण टाइम 5 सेकंद लागलेला आहे. म्हणजे इक्वल टाइम. आणि इक्वल टाइम मध्ये डिस्प्लेसमेंट सुद्धा काय कसं येते, 10 मीटर म्हणजे इक्वल डिस्प्लेसमेंट कव्हर होत आहे. मग जेव्हा समजा एखादी बॉडी इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वल डिस्प्लेसमेंट कव्हर करत असेल, तेव्हा त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी युनिफॉर्म वेलॉसिटी. त्या ऑब्जेक्टची वेलॉसिटी युनिफॉर्म वेलॉसिटी, त्याला म्हणतो आपण सारखी वेलॉसिटी. कारण पहा इथं काय वेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला. वेलॉसिटीचा बेसिक फॉर्म्युला कसा आहे की डिस्प्लेसमेंट बाय टाइम. समजा ए टू बी कडे होतं ना, ए टू बी कडे वेलॉसिटी. ए टू बी वेलॉसिटी फॉर्म्युला काय, डिस्प्लेसमेंट टाइम. डिस्प्लेसमेंट किती आहे 10 मीटर. टाइम किती लागला, टाइम लागला 5 सेकंद. 5 टू जा म्हणजे काय 2 मीटर अपॉन काय समजा पर सेकंद. 2 मीटर पर सेकंद म्हणजे ए टू बी वेलॉसिटी किती येते 2 मीटर पर सेकंद. 2 मीटर पर सेकंद. क्लियर. बरं, आता जर तुम्ही जर म्हटलं बी टू सी, बी टू सी जर म्हटलं आपण वेलोसिटी काढायची आहे, बी टू सी जर वेलोसिटी काढायची आहे तर ती बी टू. अगेन चला बघ, बी टू सी कडे आपण वेलोसिटी किती येते, डिस्प्लेसमेंट किती आहे 10 चा आहे. 10 मीटर. टाइम किती होता 5 सेकंद आहे. 5 सेकंद. सो 5 2 जा 5 2 जा म्हणजे काय 2
5 to the 10 2 मीटर पर सेकंद. 2 मीटर पर सेकंद पावर v1 पण तेवढीच आहे आणि v2 पण तेवढीच आहे. सारखी वेलोसिटी म्हणजे काय युनिफॉर्म वेलोसिटी. तेव्हा त्या ऑब्जेक्टच्या वेलोसिटीला म्हणतो आपण काय युनिफॉर्म वेलोसिटी. जेव्हा काय असेल एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्प्लेसमेंट कव्हर करणार तेव्हा त्याची वेलोसिटी म्हणजे युनिफॉर्म वेलोसिटी. डेफिनेशन बागाशी बनणार आहे. if an object covers equal displacement in equal interval of time, covers equal displacement in equal interval of time, is called as uniform velocity. Okay, uniform velocity definition म्हटलं आपण. If an object covers equal displacement in equal interval of time is called as uniform velocity. Clear it? इथं जो ऑब्जेक्ट आहे या ऑब्जेक्टची वेलोसिटी कशी आहे युनिफॉर्म वेलोसिटी. A to C ना A to C ऑब्जेक्टची वेलोसिटी कशी आहे युनिफॉर्म वेलोसिटी. Here A to C velocity of object is uniform velocity. ठीक आहे. या केसमध्ये काय त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी कशी आहे युनिफॉर्म वेलोसिटी. कारण इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्प्लेसमेंट कव्हर करत आहे सारखी वेलोसिटी आहे. इथं पण तेवढीच आहे इथं पण तेवढीच आहे म्हणजे इथून इथपर्यंत तेवढीच आहे आणि बी टू सी पर्यंत तेवढीच आहे युनिफॉर्म वेलोसिटी. त्याने वेलोसिटी युनिफॉर्म वेलोसिटी. चला नेक्स्ट सेकंड बघू आता. सेकंड जो टाइप आहे तो असणार आहे नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. सेकंड टाइप आपला वेलोसिटीचा सेकंड टाइप तो आहे नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. ओके, चला आता पाहिजे आपल्याला काय नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. चला कन्सिडर करा. अगेन ऑब्जेक्ट आहे, एक ऑब्जेक्ट आहे. हा ऑब्जेक्ट हा सध्या कुठे आहे सध्या ए पोझिशनला आहे. ए टू बी गेला बी पोझिशनला. ठीक आहे. ए टू बी जाताना त्याने डिस्प्लेसमेंट किती झालं त्याचं डिस्प्लेसमेंट झालं त्याचं समजा 5 मीटर. डिस्प्लेसमेंट किती आहे 5 मीटर. टाइम किती लागला समजा टाइम लागला बारे ए टू बी जाताना टाइम लागला 2 सेकंद. टाइम लागला बारे 2 म्हटल्यापेक्षा आपण समजा 1 सेकंद लागला. ए टू बी जाताना त्याला टाइम किती लागला 1 सेकंद. चला बी टू सी गेला. ओके, सी पॉइंट पर्यंत बारे त्याने समजा कसे केलं त्याने डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. किती कव्हर केलं समजा 7 मीटर. बी टू सी किती आहे डिस्प्लेसमेंट 7 मीटर. टाइम किती लागला सो टाइम लागला 1 सेकंद. टाइम लागणार आहे 1 सेकंद. पावर ए टू बी गेला 1 सेकंद मध्ये. टाइम लागला 1 सेकंद. डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं 5 मीटर. एका सेकंदामध्ये डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 5 मीटर. आणि नंतर बघा बी टू सी गेला टाइम थोडाच लागला 1 सेकंद. टाइम थोडाच लागला 1 सेकंद. ओके, पण त्या सारख्या टाइम मध्ये त्याने डिस्प्लेसमेंट किती कव्हर केलं जास्त कव्हर केलं. किती कव्हर केलं 7 मीटर. पाहिलं टाइम मीटर सारखे एकदम टाइम इंटरवल सारखे आहेत परंतु डिस्प्लेसमेंट सारखं नाही आहे. ऑब्जेक्ट करा टाइम सारखा घेत आहे पण सारख्या टाइम मध्ये सारखं डिस्प्लेसमेंट कव्हर होत नाहीये. इक्वल डिस्प्लेसमेंट नाहीये, अनइक्वल डिस्प्लेसमेंट आहे. बरोबर आहे. इथे कसं आहे इथे ऍक्च्युअली डिस्प्लेसमेंट कसं आहे डिस्प्लेसमेंट अनइक्वल डिस्प्लेसमेंट कव्हर होत आहे. आणि टाइम कसा इक्वल टाइम आहे. इक्वल टाइम इंटरवल आहे. मग असं बघा जेव्हा एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम इंटरवल मध्ये अनइक्वल डिस्प्लेसमेंट कव्हर असेल तेव्हा त्याची जी वेलोसिटी असणार आहे त्या वेलोसिटीला म्हणून आपण काय नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. सारखी नसेल वेलोसिटी इथे काहीतरी वेलोसिटी निघणार तिथे काहीतरी वेलोसिटी निघणार आहे.
पण इथे जर म्हटलं आपण इथे जर काढायची म्हटलं वेलोसिटी A to B जर वेलोसिटी काढायचा प्रयत्न केला तर वेलोसिटी कशी निघेल v1 इक्वल टू डिस्प्लेसमेंट किती कव्हर होत आहे 5 मीटर टाइम किती लागला आहे 1 सेकंद बरोबर आहे इथं A to B जर म्हटलं वेलोसिटी कशी आहे वेलोसिटी काढायची आहे डिस्प्लेसमेंट किती 5 मीटर टाइम किती 1 सेकंद सो 5 upon 1 म्हणजे 5 मीटर पर सेकंद म्हणजे काय A to B ची वेलोसिटी A to B ऑब्जेक्टची वेलोसिटी चला B to C करू B to C जर काढायचा प्रयत्न केला आपण B to C म्हणून आपण वेलोसिटी B to म्हणून आपण चला वेलोसिटी काढायची आहे फॉर्म्युला कसा असेल डिस्प्लेसमेंट बाय टाइम B to C डिस्प्लेसमेंट कव्हर झालं 7 मीटर टाइम लागला किती 1 सेकंद सो 1 सेकंद 7 बाय 1 म्हणजे 7 मीटर पर सेकंद इथं वेलोसिटी 7 आली आहे आधी किती वेलोसिटी 5 आली आहे बरोबर इथपर्यंत 5 आहे इथपर्यंत 7 आहे वेलोसिटी डिफरंट आहे बरोबर आहे वेलोसिटी सारखी नाहीये म्हणजे नॉन युनिफॉर्म वेलोसिटी क्लियर असं असेल जर सुद्धा एखादा ऑब्जेक्ट इक्वल टाइम मध्ये अनइक्वल जर डिस्प्लेसमेंट कव्हर करेल तर तेव्हा त्याची वेलोसिटी नॉन युनिफॉर्म वेलोसिटी याचे उलट पण चालते याच्याकडे उलट पण चालते उलट कसं म्हणजे की समजा इथे टाइम कसं आहे इक्वल आहे डिस्प्लेसमेंट इक्वल आहे याचे उलट कसं की टाइम चालेल समजा कन्सिडर टाइम चालेल सपोज टाइम अनइक्वल इथे काय समजा इथे टाइम कसं होणार आहे अनइक्वल टाइम बरोबर अनइक्वल टाइम असतो ना इथे 1 सेकंद लागला आहे इथे काय समजा आहे 2 सेकंद लागले म्हणजे अनइक्वल टाइम आणि समजा तुम्ही त्याने कव्हर केलं अनइक्वल टाइम मध्ये त्याने कव्हर केलं समजा बरं आहे पहिले पहिले 5 नंतर पण केलं 5 असं पण चालते आता कसं आहे टाइम कसं आहे अनइक्वल आहे पण डिस्प्लेसमेंट कसं आहे इक्वल आहे डिस्प्लेसमेंट कसं आहे ते इक्वल आहे मग तेव्हा पण जेव्हा एखादा ऑब्जेक्ट अनइक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्टेंस कव्हर करेल तेव्हा पण वेलोसिटी काय आहे नॉन युनिफॉर्म वेलोसिटी गॉट इट पहिले काय आहे पहिले कसं असते इक्वल टाइम अनइक्वल डिस्प्लेसमेंट आहे ना पहिले कसं इक्वल टाइम होता इक्वल टाइम अनइक्वल डिस्प्लेसमेंट आता कसं आहे अनइक्वल टाइम इक्वल डिस्प्लेसमेंट दोन पैकी कुठलेही एक अनइक्वल तरी वेलोसिटी नॉन युनिफॉर्म आता डेफिनेशन इफ an object covers समजा आधी काय समजा अनइक्वल आधी काय घेऊ आपण अनइक्वल बरोबर आहे आधी कसं होतं अनइक्वल डिस्प्लेसमेंट इक्वल टाइम होता इफ an object covers unequal displacement in equal interval of time or vice versa म्हणजे काय आहे याच्या उलट याच्या अनइक्वल डिस्प्लेसमेंट इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम याच्या उलट इक्वल डिस्प्लेसमेंट इन अनइक्वल टाइम vice versa its velocity is called as non-uniform velocity बरोबर आहे if an object covers unequal displacement in equal interval of time or its उलट vice versa its velocity is called as non-uniform velocity आणि या एक्झाम्पल मध्ये बघा इथं जे आहे इथं जो ऑब्जेक्ट कव्हर करत आहे समजा इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्प्लेसमेंट याची वेलोसिटी कशी आहे सारखी नाहीये नॉन युनिफॉर्म वेलोसिटी Here, the velocity of an object is non-uniform velocity. Okay? क्या किसका जी velocity कैसा रहेगा? Non-uniform velocity. चला दोन टेक्निकल एकदम एक झाला आपला कुठला युनिफॉर्म वेलोसिटी इक्वल टाइम मध्ये इक्वल डिस्प्लेसमेंट ती होती युनिफॉर्म वेलोसिटी दुसरा कुठला होता
नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय आहे की इक्वल टाइम मध्ये अनइक्वल डिस्प्लेसमेंट किंवा याचे उलट किंवा आहे नॉन युनिफॉर्म वेलोसिटी. झालं घड्याचं झालं. चला थर्ड तिसरा टाइप वेलोसिटीचा थर्ड टाइप तो आहे एव्हरेज वेलोसिटी. एव्हरेज वेलोसिटी मध्ये ज्या प्रकारे स्पीडचे आपण चार टाइप पाहिले, ज्या प्रकारे आपण स्पीडचे चार टाइप पाहिले त्याच प्रकारे वेलोसिटीचे पण टाइप आहे. त्यासारखे स्पीडचे जास्त टाइप होते त्यासारखे याचे सुद्धा टाइप. याचे उलटे जास्त टाइप आहे. वेलोसिटी काय आणखी जास्त टाइप असणार आहे. दोन टाइप आणखी एक्स्ट्रा असतील. निगेटिव्ह वेलोसिटी, पॉझिटिव्ह वेलोसिटी. So third type है average velocity. Average velocity त्याला आपला क्वेश्चन आहे v average. तुम्ही velocity तुम्ही वेक्टर v दाखवू शकता. velocity का तुम्ही वेक्टर v दाखवू शकता. वेक्टर v कारण की velocity is a vector. चला एवरेज वेलोसिटी आपण दाखवले कशाने वेक्टर v एवरेज. वेक्टर v एवरेज क्लियर. चला बघू. ऑब्जेक्ट आहे a इथं आहे a टू b गेला. डिस्प्लेसमेंट कव्हर केलं त्याने. डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 5 मीटर. चला टाइम लागला त्याला. टाइम सुद्धा कसे का टाइम लागला 1 सेकंद. टाइम लागला किती रे 1 सेकंद. b टू c गेला. ओके b टू c केला रे. हां b टू c केला समजा आणि समजा त्याने डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. डिस्प्लेसमेंट कव्हर केलं किती सपोज 3 मीटर. हां डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 3 मीटर. टाइम लागला त्याला समजा केलं 1 सेकंद. टाइम लागला 1 सेकंद. आता बघा पहिले कसं त्याने एका सेकंदामध्ये 5 मीटर डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. नंतर कसं रे एका सेकंदामध्ये 3च मीटर डिस्प्लेसमेंट कव्हर केलं. स्पीड कमी झाली, वेलोसिटी कमी झाली. अगेन समजा कसे करा काय करा टाइम 2 सेकंद मध्ये त्याने समजा डिस्प्लेसमेंट कव्हर केलं 8 मीटर. पावर सीडी गेला. टाइम लागला 2 सेकंद आणि डिस्प्लेसमेंट कव्हर केला 8 मीटर. पावर तुम्ही जर प्रॉपर जर पाहिलं एका सेकंदामध्ये काय इथं 5 मीटर म्हणजे इथं जर वेलोसिटी म्हटलं आपण एका सेकंदात 5 मीटर म्हणजे वेलोसिटी काय 5. इथं जर म्हटलं आपण एका सेकंदामध्ये 3 मीटर. एका सेकंदामध्ये किती मीटर तर 3 मीटर म्हणजे त्याची वेलोसिटी इथे किती आहे 3 आहे. इथे जर म्हटलं इथे तुम्ही वेलोसिटी काढली तर इथे 2 सेकंदामध्ये 8 म्हणजे एका सेकंदामध्ये 4. वेलोसिटी डिफरंट आहे. वेलोसिटी डिफरंट आहे. बरोबर आहे. पावर काढा बरं a टू b काढा आधी काढा a टू b. चला a टू b वेलोसिटी काढायची आहे. a टू b वेलोसिटी काढायचं म्हटलं आपण तर चला फॉर्म्युला कसं असतं वेलोसिटी फॉर्म्युला असते डिस्प्लेसमेंट आणि टाइम. डिस्प्लेसमेंट किती आहे 5 मीटर. टाइम किती लागला 1 सेकंद. बरोबर आहे. मग 5.1 आहे 5 मीटर पर सेकंद. वेलोसिटी पर a टू b वेलोसिटी v1 निघाली 5 मीटर पर सेकंद. नेक्स्ट चला b टू c बघूया. b टू c चला काढा b टू c काढा. b टू c वेलोसिटी म्हणून आपण v2. फॉर्म्युला कसं असते डिस्प्लेसमेंट बाय टाइम. डिस्प्लेसमेंट किती आहे 3 मीटर. टाइम किती लागला 1 सेकंद. टाइम किती लागला 1 सेकंद. किती निघाला वेलोसिटी 3 म्हणजे 3 मीटर पर सेकंद. b टू c किती 3 आणि a टू b 5 आहे. डिफरंट आहे वेलोसिटी. चला c टू d पहा. c टू d पावर ना c टू d जर म्हटलं आपण तर इथं पहा इथं वेलोसिटी काढायचा प्रयत्न केला आपण v3 तर किती निघेल v3 किती निघेल डिस्प्लेसमेंट टाइम. डिस्प्लेसमेंट 8 मीटर. टाइम किती लागला 2 सेकंद. सो 2 4 म्हणजे 4 मीटर पर सेकंद. पावर v3 किती निघाला रे 4 मीटर पर सेकंद. म्हणजे वेलोसिटी डिफरंट. पावर a टू b डिफरंट आहे 5. b टू c कडे 3 आहे. c टू d कडे 4 आहे. पावर डिफरंट आहे वेलोसिटी. वेलोसिटी कडे डिफरंट आहे. इथे इथपर्यंत वेगळी आहे, इथे इथपर्यंत वेगळी आहे, इथे इथपर्यंत वेगळी आहे. डिफरंट आहे वेलोसिटी. म्हणजे काय नॉन युनिफॉर्म वेलोसिटी आहे. सारखी वेलोसिटी नाही आहे. मग जर तुम्हाला विचारलं समजा की a टू d किती असेल वेलोसिटी a पासून तर d पर्यंत. बरोबर आहे. a पासून d पर्यंत वेलोसिटी किती असेल इथं वेलोसिटी किती असेल तर काय सांगायचं ते बघा. इथं तर वेलोसिटी वेगळी आहे, इथे वेलोसिटी वेगळी आहे, इथे वेलोसिटी वेगळी आहे. मग कुठली वेलोसिटी सांगायची
A to D जर विचारली वेलोसिटी तर कुठली वेलोसिटी घ्यायची असेल तर इथे आपण बघा इथे जर डिफरंट जर वेलोसिटी आहे तर त्याच्यामुळे काय या केसमध्ये आपल्याला तिथं ऍव्हरेज वेलोसिटी घ्यावी लागते. ऍव्हरेज वेलोसिटी जेव्हा वेलोसिटी डिफरंट असणार आहे तिथे आपल्याला घ्यावं लागते ऍव्हरेज वेलोसिटी. पावर आता तिथे आपण बघा ऍव्हरेज वेलोसिटी काढायची असते आणि ऍव्हरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला कसा असते बघा ज्या प्रकारे ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला होता ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला होता ना फॉर्म्युला टोटल डिस्टन्स होतं टोटल डिस्टन्स कव्हर्ड होतं अपॉन मध्ये काय टोटल टाइम टेकन असं फॉर्म्युला होता. ऍव्हरेज स्पीड मध्ये काय फॉर्म्युला होता टोटल डिस्टन्स बाय टोटल टाइम. पण आता आपल्याला काढायचं काय ऍव्हरेज वेलोसिटी. मग ऍव्हरेज वेलोसिटी फॉर्म्युला असं असणार आहे ऍव्हरेज वेलोसिटी मध्ये तिथं फॉर्म्युला असणार आहे की ऍव्हरेज किंवा व्ही ऍव्हरेज बरोबर ना ऍव्हरेज वेलोसिटी तिथं फॉर्म्युला कसं असेल डिस्टन्सच्या ठिकाणी काय असेल डिस्प्लेसमेंट असेल कारण वेलोसिटी मध्ये आपण घेतो डिस्प्लेसमेंट. सो टोटल डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट अपॉन मध्ये ते टोटल डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी लागलेला टाइम टोटल टाइम टेकन बरोबर ना टोटल डिस्प्लेसमेंट बाय टोटल टाइम टेकन हा झाला काय फॉर्म्युला कशाचा ऍव्हरेज वेलोसिटीचा. क्लियर. बरं मग आता हा जर फॉर्म्युला झाला तर यावरून मध्ये डेफिनेशन बनणार आहे काय बनणार सो total displacement covered by an object divided by total time taken by it is called as the velocity is called as its average velocity. Total displacement covered by an object divided by total time taken to cover that displacement is called as its average velocity. Clear? याची काय लिहायची आता डेफिनेशन याची लिहायची आहे डेफिनेशन. ओके काय डेफिनेशन आहे टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन. हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युला त्याची डेफिनेशन बनणार आहे काय म्हणते टोटल डिस्टन्स कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट divided by total time taken by it to cover that displacement. तेवढं डिस्प्लेसमेंट कव्हर करण्यासाठी त्या ऑब्जेक्टने घेतलेला टाइम is called as its average velocity. Okay, v average किंवा वेक्टर v average. Okay, ही आहे डेफिनेशन काय डेफिनेशन टोटल डिस्प्लेसमेंट कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय टोटल टाइम टेकन बाय इट टू कव्हर दैट डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड एज द एवरेज वेलोसिटी. बरोबर या केस मध्ये वेलोसिटी डिफरंट वेलोसिटी आहे. ओके डिफरंट वेलोसिटी त्या केस मध्ये a to d जर म्हटलं तर एवरेज वेलोसिटी. आता जर a to d जर आपल्याला काढायची एवरेज वेलोसिटी a to d जर आपल्याला काढायची काय एवरेज वेलोसिटीचा फॉर्म्युला कसं म्हटलं आपण एवरेज वेलोसिटी इज गिवन बाय काय म्हणतो फॉर्म्युला टोटल डिस्प्लेसमेंट बाय टोटल टाइम टेकन. टोटल डिस्प्लेसमेंट covered by total time taken. So जी एवरेज वेलोसिटी आहे त्या एवरेज वेलोसिटी का फॉर्म्युला हा फॉर्म्युला क्लियर आता त्याचा एक फॉर्म्युला एक डेफिनेशन एक फॉर्म्युला. ओके आता एवरेज वेलोसिटी आहे तर कुठली बार आपण जे टाइप पाहिला आपण वेलोसिटीचे युनिफॉर्म वेलोसिटी पाहिला नॉन युनिफॉर्म वेलोसिटी पाहिला आणि आता सध्या काय पाहिला आपण एवरेज वेलोसिटी पण पाहिला. तर सगळ्या वेलोसिटीज आहे मग त्यांची युनिट कुठली असणार आहे त्यांची युनिट तेच असणार आहे जे वेलोसिटीचे म्हणजे एस चा युनिट असणार आहे मीटर पर सेकंड सी असणार आहे सेंटीमीटर पर सेकंड अदर युनिट्स किलोमीटर पर आवर किंवा किलोमीटर पर मिनिट. क्लियर आणि या सगळ्या काय वेलोसिटी असणार आहे वेक्टर असणार आहे. ओके ही पण वेलोसिटी असणार आहे वेक्टर वेलोसिटी असणार आहे सिंपल असणार. तर या केस मध्ये बघा जर आपण काढायची एवरेज वेलोसिटी
या केसमध्ये काढायचे ऍव्हरेज वेलोसिटी. चला काढू प्रथम ऍव्हरेज वेलोसिटी. हा ए टू डी काढायचे ना, ए टू डी काढायचे आहे, ए टू डी काढायचे आहे ऍव्हरेज वेलोसिटी. ओके व्हीआर काढायचे फॉर्म्युला काय असतो, फॉर्म्युला ऍव्हरेज वेलोसिटी टोटल डिस्प्लेसमेंट ए टू डी, ए टू डी टोटल डिस्प्लेसमेंट. पा इथपर्यंत किती जाणार आहे, इथपर्यंत 5 बरोबर आहे, इथपर्यंत किती आहे 3, 5 आणि 3 8 आणि इथपर्यंत किती आहे समजा 8 आणि हे 8 म्हणजे 16 16 मीटर. चला टाइम किती लागला, टाइम किती लागला बघा 1 2 2 आणि 2 4. ए टू डी जर म्हटलं टाइम किती लागला 4 सेकंद, टाइम लागला 4 सेकंद. सो 4 4 जा म्हणजे ऍव्हरेज वेलोसिटी जी निघाली, ऍव्हरेज वेलोसिटी जी निघाली ती निघणार आहे 4 मीटर पर सेकंद. ए टू डी त्या ऑब्जेक्टची ऍव्हरेज वेलोसिटी किती बघते 4 मीटर पर सेकंद. ही झाली या केसमध्ये ऍव्हरेज वेलोसिटी, या ऑब्जेक्टची ऍव्हरेज वेलोसिटी. ठीक आहे समजलं. तर ऍव्हरेज वेलोसिटी काय असणार, हा हे टाइप समजा असणार आहे ऍव्हरेज वेलोसिटी, ही डेफिनेशन असणार आहे, हा फॉर्म्युला असणार आहे. ओके त्याची सेकंड पण डेफिनेशन आहे, सेकंड पण फॉर्म्युला आहे, तो आपण उद्या बघू.